नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. माघी गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. उद्या माघी गणेशोत्सव आहे आणि तुम्हाला मी जसं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितले की माझ्या घरापासून शीतलनगरमधलं गणपती मंदिर खूप जवळ आहे. तर मी आता तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि उद्या माघी गणेशोत्सवासाठी त्या गणेश मंदिरामध्ये किती जय्यत तयारी सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर चला माझ्या बरोबर शीतलनगरला गणपती मंदिर बघायला. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. हा शॉर्ट ब्लॉग आहे उद्याच्या माघी गणेशोत्सव जयंतीचा आणि आमच्या शीतलनगरमध्ये या गणेशोत्सव जयंतीची पूर्वतयारी कशी सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. चला. हे आहे मीरा रोड मधलं शीतलनगरचं गणपती मंदिर, जे माझ्या घरापासून खूप जवळ आहे आणि हे शीतलनगरचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे गणपती मंदिर. तर उद्या माघी गणेशोत्सवासाठी इथे जय्यत तयारी सुरू आहे. पहिलं मी तुम्हाला गणपती मंदिर कसं आहे ते दाखवते. हे आहे मीरा रोडच्या शीतलनगर मधील सिद्धिविनायक गणपती मंदिर. या आतमध्ये हे बघा, हे आहे आमच्या शीतलनगरचं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. उद्या इकडे भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळे मी आजच बाप्पाच्या पाया पडून घेते. उद्या गर्दीमध्ये मला आतमध्ये पण जायला भेटेल की नाही माहित नाही. बाप्पा, तुझा असाच आशीर्वाद माझ्यावर राहू दे. आणि हे बघा, आता हा आहे आमचा बाप्पा शीतलनगरचा. आणि हे बघा, खूप सुंदर असं छान मंदिर बनवलेलं आहे. खूप दिवसापासून मंदिराचं काम चालू होतं. आतमध्ये आता पूर्णपणे व्हाईट टाइल्स लावलेले आहेत, सिलिंग पण व्हाईट आहे आणि इतकं सुंदर दिसतंय हे मंदिर आतमधून, खूप छान. आणि हा आहे उद्याच्या माघी गणेश जन्मोत्सव कार्यक्रमाच्या दिवसभराचा आराखडा. पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर कार्यक्रम होणार आहे. पहाटे 4 ते 6 पूजा आणि अभिषेक आहे. सकाळी 6 ते 7 षडोपचार पूजा आहे. सकाळी 7 ते 8 आरती व प्रसाद आहे. सकाळी 8 ते 11 मंडप पूजा, गण होम पूर्णहुती आहे. दुपारी 12 वाजता गणेश जन्मोत्सव महाआरती. 2 ते 7 ते रात्री 7 ते 8 भजन कीर्तन आणि सायंकाळी 8 वाजता महाआरती. रात्री 8:30 ते 10 भक्ती संगीत कार्यक्रम. असे पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचा इथे हा आराखडा मांडले गेलेला आहे. हे बघा, पूर्ण दिवसभर उद्या कार्यक्रम चालणार आहेत. पूर्ण दिवसभर भजन कीर्तन चालू राहणार आहे. आणि आज संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे मंदिरामध्ये. गणपती मंदिरच्या बाजूलाच बरोबर शंकर भगवानची पण पिंड आहे. आणि हे बघा, इथे फुलांचं डेकोरेशन सुरू आहे, फुलं सजावटीसाठी. आणि हा आहे बाप्पासाठी बनवलेला पाळणा. रात्री 12 वाजता बाप्पाच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर बाप्पाला ह्या पाळण्यात बसवलं जाणार आहे आणि झुला दिला जाणार आहे. जसं आपण कृष्ण जयंतीला करतो ना, सेम तसंच बाप्पाला ह्याच्यात बसवलं जाणार आहे. आणि आंटी पण सांगतात आहेत की 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणून. ह्या पाळण्याला पण आता फुलांनी सजवणार आहेत. हे फुलांचं डेकोरेशनचं काम तर सुरूच आहे, कारण आज रात्रीच पूर्ण डेकोरेशन झालं पाहिजे मंदिराला. रात्री 12 वाजताच कार्यक्रम सुरू होणार आहे जन्मोत्सवाचा, त्याच्यामुळे आज दिवसभरात हे डेकोरेशनचं काम होणार. आणि हे बघा, इथे फुलांची तोरणं बनवली जातात आहेत. ही तोरणं पूर्णपणे मंदिराला लावणार आहेत, पूर्ण मंदिराला लावणार आहे. आणि हे आहे बाजूला भगवान शंकरांचंच मंदिर. हे बघा, मी पण आजच पाया पडून घेते, कारण उद्या मला इकडे पाय ठेवायला पण जागा मिळणार नाहीये. एवढी गर्दी असणार आहे, खूप गर्दी असते इथे. अजिबात उभं राहायला जागा भेटत नाही. आज तरी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे की मी पूर्वतयारीचा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते की मंदिर कशा पद्धतीने सजवलं जातंय म्हणून. पण उद्या मला जितकं होईल तितकं मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला स्किप करू नका, पुढे बघत राहा. आता मंदिर बंद व्हायची वेळ झालेली आहे, त्यामुळे जरा पटपट बनवतीये. आणि ह्या बाजूला आहे हनुमान मंदिर. हे सगळं गणपती मंदिराच्या आतमध्येच मंदिर आहे, छोटे छोटे. हे आहे हनुमानाचं मंदिर. हे सगळं आतमध्येच मंदिर असल्यामुळे इकडे तिकडे आम्हाला कुठे जायची गरज पडत नाही.
भगवान शंकरांचं मंदिर, हनुमानचं मंदिर आणि बाप्पाचं मंदिर सगळं एकाच जागी असल्यामुळे आमचं दर्शन नेहमी छान होतं इथे. आणि ह्याच इथून बाप्पाची जेव्हा आरती होते तेव्हा बरोबर आमच्या घरात ऐकायला येते सकाळी. तर आता हा झाला आतला सजावटीचा परिसर. आता मी तुम्हाला बाहेरचा दाखवते. बाहेरही मंडप आणि उद्यासाठी होमसाठी तिथे काय तयारी सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मग. हा बघा, उद्यासाठी हा इथं मंडप घातला जातोय. भव्य दिव्य असा मोठाच्या मोठा हा मंडप आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आणि ह्या आहेत उद्याच्या होमसाठी आणलेल्या विटा. आता ह्या व्यवस्थित इकडे रचणार आहेत. मोठा होम असणार आहे उद्या हा इथे. खूप मोठा होम होतो. आणि ह्या बाजूला बघा, किती छान असं हे हनुमानाचं चित्र लावलेलं आहे. बाजूला रामाचं आहे. सुंदर. उद्या उद्या आणखीन छान दिसणार. हे तरी आज म्हटलं, हे म्हणजे आज कसा पूर्वतयारीचा व्हिडिओ असल्यामुळे ना जास्त काही नाहीये. हा थोडं थोडंच आहे अजून. अजून उद्या पूर्ण सजावट केल्यानंतर छान दिसणार आहे. हे मंदिराचे गुरुजी आहेत. रोज हेच असतात मंदिरामध्ये. आणि उद्या मोठी महापूजा असणार आहे, त्यामुळे भरपूर गुरुजी इकडे असणार आहेत. तर गुरुजी आपल्याला थोडंफार ह्या पूजेची माहिती देत आहेत, तर ऐका. उत्सव हर साल की तरह ये साल भी जो है 1 फरवरी दिन शनिवार को प्रातः 4 बजे से गणेश जी का अभिषेक पूजन, मंडप पूजन, 9 बजे से गण होम, 12 बजे भगवान गणेश जी का जन्म उत्सव, पूरा दिन भजन कीर्तन, रात्रि 8 बजे महाआरती, महाप्रसाद, भंडारा हर साल की भांति किया जा रहा है। भजन हो रहा है, पड़वाल संगीत, भक्ति गीत। गणपति बाप्पा मोरया। थँक्यू। जय गणेश। तर मित्रांनो, हा आहे माझा शॉर्ट ब्लॉग मागी गणेशोत्सव पूर्वतयारीचा. उद्याच्या सेकंड पार्ट मध्ये कशा प्रकारे मंदिर सजवलं गेलं आहे आणि कशी पूजा होते हे मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक यू सो मच.